मालकीनबाई, मी पण येते तुमच्या सोबत. तू तू कशाला येतेस? तिकडे काय पूजा आहे? मी तुमची दासी आहे की नाही, आणि तिथे शेतघरावर तुमची सेवा कोण करणार? तुम्हाला हवं नको ते कोण बघणार? आणि मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, पण मी पण येते ना. नाही नाही, हिलाच नाही तुझ्या सोबत. घेऊन जा हिलाच. सावकार, तिकडे चोर दरोडेखोरांनी हल्ला केला ना, तर माझ्यापेक्षा ही 150 आणि जास्त उपयोगी येईल तुझ्या. मी इथेच थांबतो. हा, पुढे पुढे करायची, फाटक्यात पाय अडकवायची हौस आहे ना हिला. घेऊन जा. ही मारा झोडा, पण हिच्या सवयी जाणार नाहीत की स्वभाव बदलणार नाही. जा बाई जा, तू जा. मी इथेच थांबतो. जा तू. हो सावकार, हो, असं काय करताय? थांबा ना, मी बोलते तिच्याशी. ये, तुझं काय आहे ग? तू जा ना आत. तुझ्यासारख्या दासीला न्यायचं की नाही ना हे मी ठरवेन. जा आत जा. इथे उभं राहून सावकारांसमोर पुढे पुढे करू नकोस. आणि नाहीये, शेत घरावर मला तुझी गरज नाहीये. नको येऊस तू. जा. सावकार, अहो चला ना, आपण जाऊया. बैलगाडी जोडली असेल, चला. टिटवीचा आवाज. टिटवीताई, अगं काळजात गलबलतंय ग. तुला तुला काही सांगायचंय का मला? असं घाबरवू नकोस ग मला. ते येऊ नको म्हणतायत. मग आता मी काय करू? नाही नाही, माझ्या सौभाग्याची काळजी मीच घेतली पाहिजे. मला जायलाच हवं. भाऊंना असं एकटं नाही सोडणार मी. जातेच. महामाया आणि माणिक सखूला अशी काही झुंकतात की मला कामात मदत करायला हिला वेळच मिळत नाही. मी एकटीनेच मरायचं. आता पीठ कुठं आहे की मला दळावं लागणार आहे? अगो बाई, हे काय? हा, पीठ दळून ठेवलंय. भाजी सुद्धा चिरून ठेवली. पण गेली कुठे? अगं ए सखो, सखो. आई, काय झालं? काय वहिनींना कशाला हाका मारतेस? तुला काही हवंय तर मला सांग ना, मी देतो. अरे नाही रे, हे बघ सखूनी सगळी तयारी करून ठेवली, पण ही बया कुठे गेली कुणाच ठाऊक. का घरातच असेल कुठेतरी? घरातले सगळे त्यांच्यावर किती हक्क दाखवतात तुलाही माहितीये. कोण नाही दाखवत? असतील, त्या घरातच असतील. तुला काय हवंय सांग ना, मी देतो. नाही रे विनू, अशी मागायच्या आधी प्रत्येक गोष्ट मिळाली ना की संशय येतो ना. आणि मनात येतं की ही बया सगळी कर्तव्य पार पाडून काही नवीन उद्योग करायला तर नसेल ना गेली. इथे कोणी राहत नाही का? नाही, दारं खिडक्या उघडी आहेत ना. इथे नक्कीच कोणीतरी असणार. लक्ष्म्या, ए लक्ष्म्या,